bulk from one generation to the next generation is referred as a composite variety. So in particular cross-pollinated crops, these composite varieties are developed. So composite variety is a variety which is derived from the advanced generation of a random mating population or random mating outstanding lines. That is a particular germplasm, inbreeds lines, then varieties, then different hybrids, then advanced generation lines. जे की क्रॉस पोलिनेटेड स्पेसिस मध्ये असते. ठीक आहे. सो कंपोजिट व्हरायटी म्हणजे काय, तर जे काय वेगवेगळे जीन टाइप्स आहेत एकसारखे दिसणार. ठीक आहे. वेगवेगळ्या व्हरायटीज असतील किंवा वेगवेगळ्या इनब्रीड लाईन्स असतील, म्हणजे व्हरायटी तयार करण्यासाठी जे काय मटेरियल यूज करतो त्याला आपण म्हणतो इनब्रीड लाईन्स. तर असे जे काय एकसारखे दिसणारे जे काय प्लांट्स आहेत त्यांचं मिक्सचर असतं आणि ते मिक्सचर हे बल्क मेथड जी आहे, ठीक आहे, त्या थ्रू बल्क मध्ये ते जे सीड्स आहेत ते मिक्स केले जातात आणि ते सीड मिक्स केलेले आहेत ते डायरेक्ट सोईंग केलं जातं आणि त्यानंतर त्यांचं रॅन्डम मेटिंग होऊन दिलं जातं आणि जेणेकरून त्यांचं जे काही पॉप्युलेशन आहे त्यामध्ये वेगवेगळे जीन्स एकमेकांमध्ये मिक्स होऊन त्यांचा नवीन जो काय जेनेटिक बॅकग्राऊंड असेल त्यांचा जो तयार होणारा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे ते मिक्सअप झालेले जीन्स असतील वेगवेगळे, जेणेकरून एक प्रकारचा हॉरिझॉन्टल रेझिस्टन्स त्या पर्टिक्युलर व्हरायटीमध्ये येईल. अशा ज्या काही व्हरायटीज असतात त्याला म्हणतो आपण कंपोजिट व्हरायटी. ठीक आहे. कन्सेप्ट लक्षात ठेवा सिंथेटिक आणि कंपोजिटचा. सिंथेटिक व्हरायटीज ह्या कशा असतात की ज्या इनब्रीड लाईन्स आहेत त्यांचं ज्यांचा जीसीए चांगला आहे, जनरल कंबायनिंग एबिलिटी ज्यांची चांगली आहे, असे जे काही इनब्रीड लाईन्स यांचं वेगवेगळ्या त्याच्या ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन मध्ये त्यांचं क्रॉसिंग केलं जातं आणि त्यानंतर त्या तयार केल्या जातात. आणि कंपोजिट व्हरायटी ह्या काय केल्या जातात की ज्यांचं स्ट्रेचर, जे प्लांट स्ट्रेचर म्हणतोय एकसारखे दिसणारी झाडं असतील, तर असे झाडे जे काय प्लांट्स आहेत अशा व्हरायटीज आहेत त्यांचे सीड्स हे मिक्स केले जातात आणि ते एका प्लॉट मध्ये डायरेक्ट सोईंग केलं जातं आणि ते नंतर वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन हे ऍडव्हान्स केलं जातं. म्हणजे नेक्स्ट सीड एकत्र हार्वेस्ट केले जातात आणि नेक्स्ट जनरेशन मध्ये टाकले जातात. असे करून ते एक पॉप्युलेशन हे स्टेबल पॉप्युलेशन केलं जातं. ह्याला म्हणतो आपण कंपोजिट व्हरायटी. ठीक आहे. तर हे झालं डिफरन्स मेन जी सिंथेटिक आणि कंपोजिट मध्ये. सो पर्टिक्युलर कंपोजिट व्हरायटी आर द मिक्सिंग द सीड्स ऑफ सेव्हरल phenotypically outstanding lines which produces a composite variety and encouraging open pollination to produce crosses in all combination among the mixed lines. ठीक आहे. जे सांगितलेलं जे काही phenotypically एकसारखे असतात प्लांट्स, ठीक आहे, आउटस्टँडिंग लाईन्स असतात, ठीक आहे, त्याच्यापासून ही कंपोजिट व्हरायटी तयार होते. ठीक आहे. आणि ते ओपन पॉलिनेशन मध्ये म्हणजे रॅन्डम मीटिंग करून ते मेंटेन ठेवले जातात आणि त्याच्यामध्ये रॅन्डम मीटिंग जेव्हा होईल ते वेगवेगळे कॉम्बिनेशन त्यांचं मिक्सिंग होतं. ठीक आहे. आणि त्यामुळे त्या मिक्स लाईन्स त्या तयार होतात. सो द लाईन्स यूज टू प्रोड्यूस कंपोजिट व्हरायटी आर रेअरली टेस्टेड फॉर कंबायनिंग एबिलिटी. जे काही जीसीए किंवा एसए कंबायनिंग एबिलिटी म्हणजे एकमेकांमध्ये कसं काही कंबाईन होऊन चांगला कसा हेट्रोसिस डेव्हलप होईल. ठीक आहे. ही कंबायनिंग एबिलिटी जी काही आहे त्यानुसार हे आपण ठरवतो. ठीक आहे. पण हे कंपोजिट व्हरायटीसाठी ही अशा प्रकारची कुठलीही कंबायनिंग एबिलिटी ही अशी टेस्ट केली जात नाही. So the lines used to produce a combining variety are rarely tested for the combining ability which each with each other like a synthetic composite or a commercial varieties and are maintained by the open pollination in isolation. ठीक आहे. ज्या काही व्हरायटी असतात सिंथेटिक्स फक्त या जे काही कंबायनिंग जनरल कंबायनिंग ॲबिलिटीसाठी सिंथेटिक व्हरायटी या टेस्ट केल्या जातात, पण कंपोजिट व्हरायटी ह्या कुठल्याही प्रकारच्या कंबायनिंग ॲबिलिटीसाठी टेस्ट केल्या जात नाही. आणि या कंबायनिंग जे कंपोजिट जे काय व्हरायटीज आहेत ह्या पर्टिक्युलर कमर्शियल व्हरायटीज असतात. ठीक आहे. एक 3-4 वर्षात हे डायरेक्ट आपलं टेस्ट करून डायरेक्ट त्याचा परफॉर्मन्स यील्ड परफॉर्मन्स हा टेस्ट करून ह्या कमर्शियल व्हरायटीज या डायरेक्टली ओपन पॉलिनेशन थ्रू त्या मेंटेन केल्या जातात. ठीक आहे. हे झालं कंपोजिट व्हरायटीचं. सो द लाईन्स युज्ड टू प्रोड्यूस composite varieties are rarely tested for combining ability with each other and mixing these are mixing the seeds of various genotype which are similarly in maturity. Then मॅच्युरिटी टाइम एकसारखा असेल किंवा हाईट एकसारखी असेल किंवा सीड साईज एकसारखी असेल किंवा कलर एकसारखा असेल, अशा ज्या व्हरायटीज आहेत त्यांचे सीड्स हे मिक्स केले जातात ते पर्टिक्युलर कंपोजिट व्हरायटी ही डेव्हलप करण्यासाठी. सो द व्हरायटी इज मेंटेन बाय द ओपन पॉलिनेशन. ओपन पॉलिनेशन
थ्रू ही व्हरायटी ही मेंटेन केली जाते. अँड फार्मर्स कॅन यूज देअर ओन सीड फॉर 3 to 4 years. फार्मर्स स्वतः त्यांचे सीड्स जे अशा पद्धतीचे व्हरायटीचे आहेत ते 3 ते 4 वर्षापर्यंत ते मेंटेन करतात. मेंटेन करून ते सोईंग साठी ते यूज करू शकतात. सो द यील्ड्स ऑफ कंपोजिट व्हरायटीज कॅनॉट बी प्रेडिक्टेड इन ऍडव्हान्स. का प्रेडिक्ट करू शकत नाही? कारण की वेगवेगळ्या व्हरायटीज असतात, वेगवेगळ्या टाईपचे त्यांचे स्ट्रेचर असतं, यील्ड असतं. स्ट्रेचर एकसारखं असतं पण त्याची यील्डिंग कॅपॅसिटी ही आपण जज करू शकत नाही. त्यामुळं जसं काय दोन पॅरेंटचं जसं काय परफॉर्मन्स ऍव्हरेज परफॉर्मन्स काढून आपण त्याचं F1 सांगू शकतो बाबा एवढा एवढा परफॉर्मन्स येईल. हेट्रोसिस जरी झालं तरी एवढं येईल. पण जे काही कंपोजिट असतं त्याचं काय मिक्सचर असतं वेगवेगळ्या व्हरायटीचं किंवा वेगवेगळ्या इन्ग्रेडियंटचं. त्यामुळे तिथे काय आपण जे काही परफॉर्मन्स आहे तो प्रेडिक्ट करू शकत नाही. So the yields of the composite varieties cannot be predicted in advance, which is contrast to synthetic. सिंथेटिकचा आपण करू शकतो कारण की ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन मध्ये ज्या काही इन्ग्रेडियंट लाईन्स आहेत त्यांचं आपण मिक्सिंग करतोय आणि त्यातून त्या तयार करतोय. त्यामुळे ज्यांचा परफॉर्मन्स आहे ऍव्हरेज परफॉर्मन्स आपल्याला त्याचा काढू शकतो आपण सिंथेटिक मध्ये पण कंपोजिट मध्ये काढू शकत नाही. सो दिस इज बिकॉज ऑफ द yield of all F1s among the component lines are not available in particular this कंपोजिट व्हरायटीज. ओके, जे काही F1 आहे वेगवेगळे F1 हे आपण जे काही यील्ड आहे ते आपण काढत नाही, जज करत नाही. सो ते काढू शकत नाही या कंपोजिट व्हरायटी मध्ये. त्यामुळे आपण पर्टिक्युलर यील्ड जे काय आहे इन ऍडव्हान्स प्रेडिक्ट करू शकत नाही. सो लाईक सिंथेटिक कंपोजिट्स आर द commercial varieties are maintained by the open pollination in isolation. मेंटेन कसं करतात तर ओपन पॉल्युशन पर्टिक्युलर आयसोलेशन एरियामध्ये ते जे काही कंपोजिट आर ऑल्सो मेंटेन. So another type of population is called as a germplasm complexes and are produced by the mixing seeds from several lines of population of diverse genetic origin. ठीक आहे. जर्मप्लाझम कॉम्प्लेक्सेस हे त्या टाइप मध्ये एक आहे. हा कसं काय प्रोड्यूस केला जातो तर एकसारखे जे काही सीड्स असतात ते मिक्स केले जातात वेगवेगळ्या लाईनचे बऱ्याच लाईनचे सीड्स हे मिक्स केले जातात आणि ज्यांचं की डायव्हर्ट जेनेटिक ओरिजिन असतो. जे काही जेनेटिक कन्स्ट्रक्शन असतं हे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं. ते त्या लाईन्सला आपण म्हणतो जर्मप्लाझम कॉम्प्लेक्सेस. ज्या जर्मप्लाझम मध्ये कॉम्प्लेक्सिटी असते वेगवेगळ्या जीनची त्यांना म्हणतो आपण जर्मप्लाझम कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे. हे झालं कंपोजिट व्हरायटीसाठी. सो पर्टिक्युलर प्रोसिजर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कंपोजिट व्हरायटी. सो देर इज नो रिस्ट्रिक्शन टू द नंबर ऑफ लाईन्स इन्क्लुडिंग इन द डेव्हलपमेंट ऑफ कंपोजिट. तुम्ही किती लाईन तुम्ही तिथे युज करू शकता. तुमच्यावरती किती म्हणजे मिक्सिंग करता कारण की तुम्हाला तिथे ऍक्च्युअली क्रॉसिंग कुठल्याच प्रकारचं करायचं नसतं. फक्त ओपन पॉलिनेशन म्हणजे रॅन्डम मेटिंग तिथे होऊन द्यायचं. आता मी बऱ्याच वेळा म्हणतो रॅन्डम मेटिंग कोणाचे कन्सेप्ट क्लिअर असतील असायलाच पाहिजे कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितलं जे काही कन्सेप्ट आहेत मी वारंवार घेणार आहे. रॅन्डम मेटिंग म्हणजे काय, जिथे ज्या ठिकाणी पॉलिनेशन कंट्रोल आर्टिफिशियली केला जात नाही. ठीक आहे. नॅचरल जे काय पॉलिनेशन आहे होऊ दिलं जातं त्याला म्हणतो आपण रॅन्डम मेटिंग. ठीक आहे. असं ज्या पॉप्युलेशन मध्ये होत असेल त्याला म्हणतो आपण रॅन्डम मेटिंग पॉप्युलेशन. सो पर्टिक्युलर जेव्हा कंपोजिट व्हरायटी डेव्हलप करत असतात ते कोणत्याही प्रकारचं जे काय पॉलिनेशन कंट्रोल नसतो ते रॅन्डम मेटिंग होत असतं, ओपन पॉलिनेशन होत असतं आणि तिथे नंबर ऑफ लाईन्स आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण तिथे घेऊ शकतो. सो देर इज नो रेस्ट्रिक्शन टू द नंबर ऑफ लाईन्स इन्क्लुडेड इन द डेव्हलपमेंट ऑफ कंपोजिट. पण काय, बट द लाईन possessing desirable characters should be selected like earliness, insect resistance, drought, then frost resistance can be included in the development. जे काही रेजिस्टंट लाईन आहेत ज्यांचे लाईन्स आहेत ज्यांचे यील्डिंग परफॉर्मन्स चांगले आहेत अशा लाईन्स या त्या कंपोजिट व्हरायटी डेव्हलपमेंटसाठी सिलेक्ट केल्या जाऊ शकतात. ठीक आहे. मग नंबर ऑफ लाईन्स किती असू द्यात, 5 असू द्या, 10 असू द्या, 15 असू द्या. तिथे काही कोणत्याही प्रकारचं आपल्याला क्रॉसिंग करायचं नाही. त्यामुळे ते पॉप्युलेशन ओपन पॉप्युलेशन थ्रू होऊन जाईल. तिथे काय जे काय व्हरायटी आहेत ते सिलेक्ट करायचे चांगले जे की अर्लीनेस कॅरेक्टर असेल, इन्सेक्ट रेजिस्टन्स असेल, ड्रॉट किंवा फ्रॉस्ट किंवा अदर टाइप ऑफ रेजिस्टन्स असतील किंवा क्वालिटी पॅरामीटर असतील अशा लाईन्स फक्त सिलेक्ट करायच्या. सो the seeds of desired selected lines are mixed together and random mating is allowed for the 4 to 5 generation. 4 ते 5 वर्ष हे जे काही सीड्स आहेत हे एकत्र मिक्स करून
त्यांचं पुन्हा नेक्स्ट जनरेशन हे ऍडव्हान्स करत राहायचं 4 ते 5 जनरेशन. So such uniform population is tested in replicated trials and across environment along with the standard checks, and high yielding stable type can be released as a composite variety. So जे काय युनिफॉर्म पॉप्युलेशन असेल, ठीक आहे, ह्यांचं टेस्टिंग केलं जातं रेप्लिकेटेड इल्ड ट्रायल मध्ये. इल्ड टेस्टिंग केलं जातं आणि वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये त्यांचं अलॉंग विथ अ स्टँडर्ड चेक. स्टँडर्ड व्हरायटीची काय नॅशनल जी काय व्हरायटी आहे त्याबरोबर ते स्टँडर्ड चेक ते पर्टिक्युलर व्हरायटीचं इल्ड परफॉर्मन्स हा पर्टिक्युलर चेक केला जातो आणि ती पर्टिक्युलर कंपोजिट व्हरायटी ही ऍडव्हान्स परफॉर्मन्स असेल, त्या पर्टिक्युलर स्टँडर्ड चेक पेक्षा चांगला परफॉर्मन्स असेल तर अशी जी काही कंपोजिट व्हरायटी ही रिलीज केली जाते. सो द कंबायनिंग ॲबिलिटी ऑफ लाईन्स युज्ड इन कंपोजिट्स आर नॉट टेस्टेड. जी काही कंबायनिंग ॲबिलिटी आहे ते कंबायनिंग ॲबिलिटी त्या पर्टिक्युलर लाईन्स आपण इनपुट लाईन्सच्या यूज करतोय, ठीक आहे, त्यांची कंबायनिंग ॲबिलिटी ही टेस्ट केली जात नाही जेव्हा आपण कंपोजिट व्हरायटी डेव्हलप करतोय. सो वेअर इज अन सिंथेटिक इच ऑफ द कंपोनेंट इज टेस्टेड फॉर इट्स कंबायनिंग ॲबिलिटी. जेव्हा आपण सिंथेटिक व्हरायटी तयार करतोय तेव्हा आपण ही टेस्ट करत असतो. फक्त जी काही कंपोजिट व्हरायटी आहे तेव्हा आपण कंबायनिंग ॲबिलिटी टेस्ट करत नाही, ठीक आहे. So some of the features of composite variety are particular population having heterogeneous. Okay, heterogeneous म्हणजे काय पॉप्युलेशन, होमोजिनस म्हणजे काय, हेट्रोझायगस म्हणजे काय आणि होमोझायगस म्हणजे काय. जीनस आणि झायगस दोन कन्सेप्ट आहेत, तुम्हाला मी विचारले ऑब्जेक्टिव्हला, ठीक आहे. होमोझायगस, हेट्रोझायगस हे कन्सेप्ट पुन्हा एकदा मी सांगतो. होमोझायगस अँड हेट्रोझायगस. झायगस म्हटलं की अलिल्स, ठीक आहे, झायगस अलिल्स. जीनस म्हणले तर काय, त्यांचं फिनोटाइप, ठीक आहे. जीनस हे उलट समजायचं, जे की होमोजिनस पॉप्युलेशन म्हणलं की जे काय जेनेटिकली सिमिलर प्लांट्स. हेट्रोजिनस जेनेटिकली डिसिमिलर प्लांट्स, जे प्लांट्स वेगवेगळे असतील, त्यांचे फिनोटाइपिकली ते वेगवेगळे असतील, असे हेट्रोजिनस, ठीक आहे, पॉप्युलेशन. म्हणजे जे दिसायला वेगवेगळं पॉप्युलेशन असेल असं पॉप्युलेशन असतं ते हेट्रोजिनस असतं. हे पर्टिक्युलर कॉम्पोजिट व्हरायटीचं जे काही पॉप्युलेशन आहे हे हेट्रोजिनस आहे. Then related to cross-pollinated species only can be developed from the open pollinated variety and other heterozygous variety. जे काय हेट्रोझायगस पॉप्युलेशनचे जे काही व्हरायटीज आहेत त्या थ्रू हे पर्टिक्युलर पॉप्युलेशन हे डेव्हलप केलं जातं, ज्यामध्ये वेगवेगळे अलिल्स असतील, जी स्टेबल व्हरायटी नसतील, असे व्हरायटी हे कंपोजिट व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी यूज केले जातात, युटिलाइज केले जातात. देन फार्मर्स कॅन यूज हिज ओन सेव्ड सीड्स फॉर 3 to 4 years आफ्टर द सीड्स शुड बी रिप्लेस्ड. ठीक आहे, 3 ते 4 वर्षापर्यंत ही कंपोजिट व्हरायटी युटिलाइज केली जाते. त्यानंतर ही व्हरायटी अनस्टेबल होऊन जाते. कुठली नवीन व्हरायटी असेल कंपोजिटची, ठीक आहे, ही 3 ते 4 वर्षापर्यंत फक्त टिकून राहते. त्यानंतर काय होतं, त्यानंतर त्यामध्ये जे काही कन्स्टिट्यूएंट जीन्स आहेत, ठीक आहे, ते मिक्सअप होतात, त्यामध्ये इनब्रीडिंग होऊ शकते. इनब्रीडिंग झाल्यानंतर इनब्रीडिंग डिप्रेशन तिथे होऊ शकतं आणि त्यामुळं म्हणजे होतच, बऱ्यापैकी होतच, कारण की नंबर ऑफ जीन्स हे क्रॉस हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स जसं दाखवतात तसं ते हॉरिझॉन्टली ते मिक्सअप होऊन त्याचा जो काही यील्डिंग परफॉर्मन्स आहे तोही कमी करत असतात, ठीक आहे. त्यामुळे 3 ते 4 वर्ष या लाईन स्टेबल असतात, त्यानंतर त्या अनस्टेबल होऊन त्याचा परफॉर्मन्स हा कमी होतो, त्यामुळे ते रिप्लेस करावे लागतात. सो देअर कॅन बी 2 or more constituent जीन टाइप्स. जे काही जीन टाइप्स आहेत हे 2 किंवा जास्त जीन टाइप्स असतात, मिनिमम 2 तर ते जीन टाइप्स असतात हे लाईन डेव्हलप करण्यासाठी, ठीक आहे. जास्तीत जास्त कितीही घेऊ शकतात या पर्टिक्युलर कंपोजिट व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी. So some achievements in particular composite varieties are particular in India. 6 composite varieties of maize like Ambar, Jawahar, Kisan, Vikram, Sona, and Vijay have been released in 1967. जे काही मेज मध्ये अंबर, जवाहर, किसन आणि विक्रम, सोना and Vijay, these are varieties are developed in 1967. Then subsequently number of composites has been released in bajra and other crops. So some of the released composites of maize are CO1, that is Kovan, NLD, Renuka, and Kanchan, then Dairat 3, etc. While in Bajra, some of composites are WCC 75,
RCB IC9 ICTP 8203. Okay. Then पर्टिक्युलर डिफरन्स, मेन डिफरन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे. सिंथेटिक आणि कंपोजिटचं डिफरन्स सगळ्यांनी लक्ष द्या. महत्वाचा डिफरन्स तुम्ही हे नोट डाऊन पण करा. तुमच्याकडे नोट्स आहेत. ठीक आहे. नोट्स पाठवलेले आहेत. त्या नोट्स मध्ये हे जे काही डिफरन्स आहे तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे. जे काही सिंथेटिक आणि कंपोजिट त्यामध्ये डिफरन्स हा विचारला जातो मोस्ट ऑफ द टाइम्स. ठीक आहे. सिंथेटिक व्हरायटीज आर क्रॉसिंग इन ऑल कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ लाईन्स दॅट कंबाईन वेल विथ इच अदर. अशा प्रकारे ते सिंथेटिक व्हरायटी ही डेव्हलप केली जाते. कंपोजिट व्हरायटी काय तर मिक्सिंग द सीड्स ऑफ several phenotypically outstanding lines. It encouraging open pollination to produce crosses in all combination among the lines. ठीक आहे. अशा प्रकारे ही कंपोजिट व्हरायटीज ही डेव्हलप केली जाते. So there are 4 to 10 numbers of parents are involved in particular synthetic varieties. काय तर तिथे आपल्याला क्रॉसिंग प्रोग्राम घ्यायचा असतो. ठीक आहे. त्यामुळे तिथे लिमिट हे ठरलेलं आहे. पण जिथे आपल्याला लिमिटच नाही तिथं नंबर ऑफ पेरेंट्स आर इन्व्हॉल्व इन डेव्हलपमेंट ऑफ दिस composite varieties. Then synthetic varieties are tested for particular general combining ability test. Okay, but in case of composite varieties such GC or general combining test or particular combining test is not tested, particular population is not tested for particular GC. Then cost of आवाज येतो माझा सगळ्यांना? आवाज येतो माझा? आवाज येतोय का माझा? ओके, ठीक आहे. तर सिंथेटिक व्हरायटीज जी काय कॉस्टिंग आहे, कॉस्टिंग ही कंपोजिट व्हरायटी पेक्षा जी काही कंपोजिट व्हरायटी आहे त्यापेक्षा कॉस्टिंग ही सिंथेटिक व्हरायटीची कमी असते. पण हायब्रिड पेक्षा ही कंपोजिट व्हरायटी जी काही कॉस्टिंग आहे ही कमी असते. का? आता म्हणचाल क्रॉसिंग प्रोग्राम असतो तरी पण असं का? तर जे काही पॅरेंट्स आपण इन्व्हॉल्व करतो हे फक्त पहिल्यांदाच फक्त एकदा क्रॉसिंग करावं लागतं. त्यामुळे आपल्याकडे जे काही जेनेटिक सोर्स असतो, ठीक आहे, व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी जो काही सोर्स असतो हा खूप कमी प्रमाणात असतो. त्यामुळे नंबर ऑफ सोर्सेस बाकीचे जे काही आपल्याला इनपुट्स टाकायचे असतात ते खूप कमी असतात. त्यामुळे सिंथेटिक व्हरायटीमध्ये जे काही कॉस्टिंग आहे कमी असतं. तसंच कॉम्पोजिट म्हणलं तर तिथे क्रॉसिंग जरी नसलं तरी आपल्याला जो आयसोलेटेड एरिया आणि लँड जी असते ती खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळं तिथे कॉस्टिंग जास्त होतं. पण हायब्रिड मध्ये काय तर तिथे नंबर ऑफ क्रॉसिंग प्रोग्राम हे जास्त करावे लागतात. त्यामुळे तिथे कंपोजिट मध्ये हे हायब्रिड पेक्षा म्हणजे हायब्रिडचं इथे जास्त कॉस्टिंग पडतं. सो नेक्स्ट इट शोज लेस हेट्रोसिस दॅन द पर्टिक्युलर हायब्रिड. हायब्रिड कधी पण हेट्रोसिस जास्त दाखवतं. पर्टिक्युलर सिंथेटिक हे कंपोजिट हे सिंथेटिक पेक्षा कमी हेट्रोसिस शो करतं. ठीक आहे. जर हेट्रोसिस म्हटलं तर सगळ्यात जास्त हायब्रिड, त्यानंतर सिंथेटिक आणि त्यानंतर कंपोजिट. ठीक आहे. कंपोजिट म्हणजे जे काही ऑल कॉम्पिटिशन मधून जे काही उत्पन्न किंवा जो काही परफॉर्मन्स दिसतो तो हायब्रिड मध्ये जास्त असतो, त्यानंतर सिंथेटिक मध्ये असतो आणि त्यानंतर लास्टली
कंपोजिट मध्ये असतो. देन रिकन्स्ट्रक्टेड इज डन, म्हणजे काय, ते एकमेकांमध्ये कॉम्बिनेशन हे इथे केलं जातं, कंबाईन केलं जातं. आणि कंपोजिट मध्ये काय, तर पुन्हा समजा पॉप्युलेशन खराब झालं तर ते पुन्हा रिकन्स्ट्रक्ट आपल्याला करायला येत नाही. पण सिंथेटिक व्हरायटी मध्ये पुन्हा ते जो काय टेस्टर आहे त्याबरोबर ते पुन्हा क्रॉसिंग करून ते इकडे रिकन्स्ट्रक्शन त्याचं केलं जाऊ शकतं. ठीक आहे. आवाज येतोय माझा? येतोय का आवाज? अरे आवाज येतोय का? मेसेज करा. ओके. सो मेंटेनन्स ऑफ व्हरायटी इज इझी. इन पर्टिक्युलर सिंथेटिक व्हरायटी मेंटेनन्स इझी असतं, बट पर्टिक्युलर मेंटेनन्स जे कंपोजिट्स आहे डिफिकल्ट असतं. त्यामुळे 4 ते 5 वर्षात ती व्हरायटी ही खराब होऊन जाते. कंपोजिट व्हरायटी त्याला पुन्हा हाय असं पुन्हा इनिशियल जी काय लेवल आहे तिथून ते तयार करावं लागतं. देन द प्रेडिक्शन ऑफ परफॉर्मन्स इज पॉसिबल बिकॉज ऑल कॉम्बिनेशन हे जे काय 4 ते 10 नंबर ऑफ जे काय इनपुट लाईन्स आपण यूज करतोय त्यांचा आपल्याला परफॉर्मन्स हा माहित असतो. त्यामुळे ते आपल्याला ऍक्च्युअल जो काय परफॉर्मन्स आहे आपला सिंथेटिक मध्ये तो आपण प्रेडिक्ट करू शकतो. पण कंपोजिट मध्ये आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही, कारण की आपण जेवढे काही नंबर ऑफ लाईन्स घेतोय त्यांचं कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये ते पर्टिक्युलर होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स तिथे आपल्याला प्रेडिक्ट करता येईल. ठीक आहे. तर ह्या टॉपिक बद्दल कुणाची काय अडचण असेल तर मला विचारा. या सिंथेटिक कंपोजिट बद्दल जे काय अडचणी असतील कुणाच्या तर त्या मला विचारा. काय क्वेश्चन्स आहेत का सिंथेटिक आणि कंपोजिट मध्ये? आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत डिफरंट ब्रीडिंग मेथड्स विच आर युज्ड फॉर द पर्टिक्युलर असेक्शुअली प्रोपगेटेड क्रॉप्स. ठीक आहे. ठीक आहे, टॉपिक आपण घेणार आहोत पुढचा तो. इथपर्यंत काय अडचण कोणाला? इथपर्यंत काय कोणाला अडचण आहे का? क्वेश्चन विचारा मला, मला विचारावं लागतील तुम्हाला. काय क्वेश्चन्स आहेत इथपर्यंत? काय क्वेश्चन? व्हिडिओ ऑन केलेले नसतील त्यांनी करा, सगळ्यांची व्हिडिओ ऑन ठेवा. काय क्वेश्चन इथपर्यंत? आवाज म्यूट करा. हा, नेक्स्ट टॉपिक घेतोय मी पुढचा. जो की डिफरंट मेथड्स पर्टिक्युलर ब्रीडिंग crops. So particular different methods which are used for the improvement in particular asexually. So some of the methods are clonal selection and separation technique. So clonal selection, particular selection of, okay. So this is more favorable method for the improvement in particular asexually propagated crops. ठीक आहे. आतापर्यंत झालेलं काय सिलेबस असेल त्याबद्दल कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारा म्हणतोय मी. काही क्वेश्चन आहेत का कोणाला?
So different methods. Vegetative propagation म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे काय? तर पर्टिक्युलर जे काही क्लोनल प्रोपगेशन आहे, ज्यामध्ये न्यूक्लिअर जेन्स किंवा कुठल्याही प्रकारची जी काय सेक्शुअल वे होत नाही, गॅमेट फॉर्मेशन होत नाही, अशा पद्धतीचे जे काय प्रोपगेशन असतं त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सो पर्टिक्युलर प्लांट प्रोपगेशन इज अ पर्टिक्युलर मेथड of increasing the number of plants of a particular cultivar or particular species. So vegetative propagation, also known as a particular asexual propagation or a particular clonal vegetation, is a plant propagation method that produces new plants from vegetative parts. That is particular हे प्रोपोगेशन कशा थ्रू होतं तर लिव्स पासून होऊ शकतं, स्टेम पासून किंवा रूट्स पासून किंवा अदर जे की व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत त्यापासून ते होत असतं. जे काही ओरिजिनल प्लांट आहे त्याचे जे काही पार्ट्स आहेत पार्ट्स त्यापासून त्यांचं प्रोपोगेशन होत असतं, त्यांचं रिप्रोडक्शन होत असतं. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन होत असतं, त्याला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. So different type of vegetative propagations are natural vegetative propagation and artificial vegetative propagation. Natural vegetative propagation जे काही नॅचरल जे जे काही पार्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल बल्ब्स. ठीक आहे, मध्ये कांद्यामध्ये कसं बल्ब असते तो. ठीक आहे, जो की लॅटरल बल्ब्स असतात बल्ब असतात त्यापासून ते लहान बल्ब हे तयार होत असतात. तर ते असतात बल्ब. नंतर रायझोम पर्टिक्युलर जिंजर असेल किंवा असेल त्यामध्ये रायझोम थ्रू हे नॅचरल प्रोपगेशन असेक्शुअली प्रोपगेशन होत असतं. त्याच पद्धतीने जे स्टोलन्स असतात पर्टिक्युलर स्ट्रॉबेरी मध्ये स्टोलन्स असतात. ठीक आहे, तर जे काही रनर्स ऑल्सो रनर्स त्याला म्हणलं जातं. रनर्स आवाज येतोय माझा सगळ्यांना? हा, तर ट्युबर्स हे ट्युबर्स म्हणजे पोटॅटो मध्ये जे काही अंडरग्राउंड स्टेम असतो जो की सोलर पार्ट असतो त्यापासून मल्टिप्लिकेशन केलं जातं. आपण हे जे वेगवेगळे आहेत बल्ब असतील, स्टोलन्स असतील, ट्युबर्स असतील, नॅचरल जे काय ठीक आहे. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन हे कसं केलं जातं तर कटिंग्स असतील. ठीक आहे, म्हणजे मदर प्लांटचे जे काही कटिंग्स असतील त्यापासून नवीन प्लांटलेट हे तयार केले जातात. म्हणजे पीस ऑफ स्मॉल पीस ऑफ स्टेम असेल वगैरे काय असेल तर त्या थ्रू हे आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन केलं जातं. ठीक आहे, नंतर काही टिश्यू कल्चर मेथड केलं जातं. ठीक आहे, काही टायनी फ्रॅगमेंट असेल किंवा एक्सप्लांट असेल. ठीक आहे, कुठलंही म्हणजे मटेरियल असेल प्लांटलेट असेल जे की आपण टिश्यू कल्चर मेथडची यूज करत आहोत त्याला आपण म्हणतो एक्सप्लांट. सो अशा पद्धतीने ते पर्टिक्युलर जे काय एक्सप्लांट आहे हे स्टराईल ग्रोईंग मीडियम वरती कंट्रोल कंडिशनला ते ग्रो केलं जातं आणि त्याचं आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन हे केलं जातं. त्यानंतर ग्राफ्टिंग आणि ठीक आहे, तुम्ही शिकला असाल जे पर्टिक्युलर स्टेम आहेत केलं जातं. जे काय पर्टिक्युलर दिस मेथड इन्व्हॉल्व्स पर्टिक्युलर जॉइनिंग ऑफ टू स्टेम or joining of a stem piece in particular each other or particular single bud onto a particular stem of a plant that has a roots.
अशा पद्धतीचे जे काय असते त्याला आपण म्हणतो ग्राफ्टिंग. ओके. किंवा particular stem piece is particular cyan and particular root piece is called as आपण root stock. असे जे काय असतात cyan आणि root असे एकमेकांना जॉईन करतो ग्राफ्टिंग त्याला आपण म्हणतो. किंवा बडिंग जे काय बड असतो सिंगल बड तो पर्टिक्युलर जे रोटेड प्लांट असतात स्टेम वरती तो डायरेक्ट अटॅच केला जातो, पॅक केला जातो, त्याला म्हणतो ग्राफ्टिंग आणि बडिंग. ह्या वेगवेगळ्या जे काही आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनचे जे काही मेथड्स आहेत त्या आहेत. ठीक. तर ब्रीडिंग मेथड्स ह्या मेथड्स आहेत, या थ्रू आपण काय करतोय त्याचं मल्टिप्लिकेशन करतोय. ठीक आहे. तर ह्यातलेच काही मेथड्स आहेत की ज्याच्या करून आपण क्रॉसिंग त्या एकमेकांचे जे काही प्लांट रेट आहेत हे आपण एकमेकांमध्ये त्याची जीन सेल मिक्स करू शकतो. हे प्रोपगेटेड जे काही स्पेसिस आहेत त्यामध्ये क्लोनल सिलेक्शन. ठीक आहे. ही खूप महत्वाची मेथड आहे. ठीक आहे. तर ह्या जे काय पर्टिक्युलर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेटेड क्रॉप्स मध्ये जे काय प्लांट्स असतात तर हे मोस्ट ऑफ द प्लांट्स हे पेरनियल असतात किंवा अॅन्युअल असतात. ठीक आहे. नंतर त्यामध्ये फ्लॉवरिंग असते, ही एकदम रेडिस्ट फ्लॉवरिंग असते. त्यामध्ये जे काही सीड सेट असतात. ठीक आहे. हे मेन ऑफ फ्लॉवर क्रॉप्स ह्यामध्ये सीड सेट होत नाहीत. ठीक आहे. आणि हे पर्टिक्युलर जे काही क्रॉप्स असतात, पर्टिक्युलर जे काही व्हेजिटेटिव्ह असेक्शुअल प्रोपगेटिव्ह क्रॉप्स असतात हे पर्टिक्युलर क्रॉस पॉल्युशन पर्सेंटेज असते हे इनव्हेरिएबल असतं. ठीक आहे. ह्यामध्ये आणि ह्यामध्ये जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा त्यामध्ये कधी कधी सिव्हिअर इनब्रीडिंग डिप्रेशन पण त्यामध्ये बघायला भेटतं. ठीक आहे. आणि ह्यामधले जे काही असतात मोस्ट ऑफ द स्पेसिस हे इंटरस्पेसिफिक हायब्रिड्स असतात. ठीक आहे. मग अगदी बनाना मध्ये बघितलं, शुगर केन मध्ये बघितलं तर स्पेसिफिक हायब्रिड्स खूप जास्त प्रमाणात आहेत यामध्ये. ठीक आहे. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जी काय ऍडॅप्टेबिलिटी आहे ही खूप वायडर असते. ठीक आहे. तर जे काही मेजर मेथड्स आहेत की प्लांट ब्रीडिंग साठी यूज केले जातात. आवाज येतोय माझा? आवाज येतोय का? रेंजचा प्रॉब्लेम आहे ते. ठीक आहे. हा, तर डिफरंट मेथड्स दॅट आर युज्ड फॉर पर्टिक्युलर असेक्शुअली प्रोपगेटेड क्रॉप्स मध्ये पहिले आहे डोमेस्टिकेशन. डोमेस्टिकेशन तर काय जे काय व्हेजिटेटिव्ह प्रोपगेटेड क्रॉप्स आहेत. ठीक आहे. जे की पर्टिक्युलर व्हेजिटेटिव्हली जे काय प्रोपगेटिंग जे काही मेथड्स आहेत त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. तर अशा ज्या काही स्पेसिस आहेत ह्या डायरेक्ट डोमेस्टिक केल्या जातात, पर्टिक्युलर बाहेरून आणल्या जातात आणि त्या अंडर द कल्टिवेशन, अंडर द मॅनेजमेंट ऑफ पर्टिक्युलर ह्युमन केअर अँड पर्टिक्युलर मॅनेजमेंट त्या आणल्या जातात. त्याला म्हणतो आपण डोमेस्टिकेशन. सो द डोमेस्टिकेशन this in this method in this process it is the process of cultivating a vegetative crops and keeping them under the human care and management. त्याला म्हणतो आपण डोमेस्टिकेशन. नंतर जी काही मेथड आहे त्यामध्ये आहे कलेक्शन ऑफ जर्मप्लाझम. कलेक्शन ऑफ जर्मप्लाझम म्हणजे काय, जे काही वेगवेगळे जर्मप्लाझम आहेत. Germplasm is what? Germplasm is the sum total of all genes present in particular crop. त्याला म्हणतो आपण जर्मप्लाझम. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही टोटल जीन्स त्या पर्टिक्युलर क्रॉप मध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण जर्मप्लाझम. ठीक आहे. सो the entire collection of vegetative propagated crops having all the diverse allele for all genes in a given crop is known as a germplasm collection. ठीक आहे. So whatever the genes are present, so there are all the diverse alleles of all genes are collected in particular single crop.
ओके, त्याला म्हणतो आपण जर्मप्लाझम कलेक्शन. सो collection of germplasm, particular entire collection of vegetatively propagated crops having all the diverse collection or all the having all the adverse or diverse alleles for all genes. वेगवेगळ्या जीन्स साठी जी काय डायव्हर्स अलील्स आहेत ते सगळे असतात इन पर्टिक्युलर सिंगल क्रॉप. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण जर्मप्लाझम कलेक्शन. सो जे वेगवेगळे जर्मप्लाझम कलेक्शन असतात त्यामध्ये जे काय इम्प्रूव्ड व्हरायटीज असतात, ठीक आहे, किंवा लोकल व्हरायटीज असतात, किंवा वाईल्ड रिलेटिव्ह असतात त्या पर्टिक्युलर क्रॉप स्पेसिसच्या, किंवा इम्प्रूव्ड व्हरायटी असतात की ज्या आता कल्टिवेट नाहीत केले जात. हे असे जे काही मटेरियल असतं याला आपण म्हणतो जर्मप्लाझम कलेक्शन. ठीक आहे, तर ह्या थ्रू आपण जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन जे काही स्पेसिस आहेत त्या इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर हायब्रिडायझेशन. ठीक आहे, तर हायब्रिडायझेशन मध्ये काय केलं जातं ऍक्च्युअल जे काही वेगवेगळे डिसेमिनल जीन टाइप्स आहेत हे ऍक्च्युअली क्रॉसिंग केले जातात. पण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये आपण कसं करणार? ठीक आहे, तिथे करू शकतो का आपण हायब्रिडेशन करू शकतो, तेही हायब्रिडेशन करू शकतो. जे काही ग्राफ्टिंग जे काही बडिंग मेथड आहेत त्या थ्रू आपण वेगवेगळे जे काही सायनाइड रोस्टॉक आहेत एकमेकांमध्ये आपण बांधतोय. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने तिथे हायब्रिडेशन तिथे होतंय का? तर तिथे काय होतंय, जो काय सायन आहे तो ऍक्च्युअली त्या व्हरायटीचं काम करतो, पण तिथं जेनेटिक मिक्सचर होत नाही. ठीक आहे, तर तिथे जी काही ग्राफ्टिंग आणि जी काही बडिंग मेथड आहे त्या थ्रू आपण जे काय हायब्रिडेशन प्रोग्राम हा करू शकत नाही. त्यामुळे तिथे क्लोनल सिलेक्शन आपल्याला जायला. ठीक आहे, तर ते क्लोनल सिलेक्शन कशा पद्धतीने जायला लागतं तर ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर जे पॉलिप्लोइड ब्रीडिंग आणि म्युटेशन ब्रीडिंग आहे हे आपल्याला म्युटेशन म्हणजे म्युटेशन ट्रीटमेंट देऊन तिथे आपण क्लोनल प्रोपगेशन म्युटेशन ट्रीटमेंट देऊन तिथे आपण त्याचं जनरेशन त्या व्हेजिटेटिव्ह किंवा सेक्शुअल प्रोपगेटेड क्रॉप मध्ये ते आपण इम्प्रुव्हमेंट करू शकतो. ठीक आहे, तर जे काही क्लोनल प्रोपगेशन आहे पर्टिक्युलरली, तर क्लोनल प्रोपगेशन हे आपण यूज करून युटिलाइज करून हे पर्टिक्युलर असिस्टिव्हली प्रोपगेटेड क्रॉप्स जे आहेत हे इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला या टॉपिक बद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, आतापर्यंत काय कोणाला काय क्वेश्चन असतील सिंथेटिक कंपोजिट किंवा अगोदरचा जो काय सिलेबस असेल किंवा मीड बद्दलचा त्याबद्दल तुम्ही विचारू शकता. काय कोणाला काय क्वेश्चन? ठीक आहे, मीटिंग एंड करू का? मीटिंग एंड करू का? ठीक आहे, एंड करतोय मीटिंग. काही क्वेरीज असतील तर तसं ग्रुपवरती तुम्ही मेसेज करा.